सत्य है, सत्य है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। जीवन मेरा पाप से भरा, जग अंधेरा और अशुद्ध सारा, जीवन मेरा पाप से भरा, जग अंधेरा और अशुद्ध सारा, मेरे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है, मेरे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। यीशु तू महान है, महान है। यीशु तू धन्य है, धन्य है। यीशु तू सत्य है, सत्य है। यीशु तू जिंदा है, जिंदा है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। पुनरुत्थान रविवारच्या ह्या मिसाबलीत आपणा सर्वांचं स्वागत आहे। प्रास्ताविक विधी। मी उठलो आहे, मी पुन्हा एकदा तुम्हा बरोबर आहे, मला सुरक्षित ठेवण्यासाठी तू तुझा हात माझ्यावर धरलास, तुझ्या ज्ञानाची खोली किती प्रचंड आहे। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केली आहेत। हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे। म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत, सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। हे प्रभु दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा। हे ख्रिस्ता दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा। हे प्रभु दया करा, दया कर, दया कर, दया करा, दया कर, दया कर, दया करा। स्वर्गात गौरव परमपित्याला, शांती लाभो जगी मानवाला, वंदन अमुचे जगत्रात्याला। हालेलुया, हालेलुया।
आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, सर्वांच्या उत्पन्नकर्त्या प्रभो, आजचा दिवस हा पुनरुत्थानाच्या आनंदाचा दिवस आहे. आजच्या सकाळी ख्रिस्तांनी आपल्या शिष्यांना दर्शन दिली. त्यांच्या अंतःकरणातील आशेचा विझलेला दिवा पुन्हा पेटवला. शास्त्रलेखात ख्रिस्ताविषयी लिहिले होते की त्याने प्रथम मरावे, म्हणजे मग तो पुनरुत्थित होईल व स्वर्गीय बापाकडे त्याच्या वैभवात सहभागी होण्यास स्वर्गात जाईल. ह्या शास्त्रलेखाचा अर्थ तू शिष्यांना उघड केलास. भाकर मोडताना आम्ही त्याला ओळखावी व त्याच्या पुनरुत्थित जीवनात प्रवेश मिळविण्याचे नेहमी प्रयत्न करावेत. म्हणून आमच्या बुद्धीला व दृष्टीला पुनरुत्थित ख्रिस्ताकडून सहाय्य मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला. योहानाने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालिलापासून प्रारंभ होऊन सर्व यहुदियामध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला तर माहीतच आहे. नाझरेतकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरेत करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता आणि त्याने यहुद्यांच्या देशात यरुशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. त्यांनी त्याला वधस्तंभावर टांगून मारले, पण त्याला देवाने तिसऱ्या दिवशी उठवले आणि त्याने प्रगट व्हावे असे केले. तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांस नव्हे, पण देवाने अगोदरच निवडलेल्या आम्हा साक्षीदारांना केले. येशू मेल्यातून उठल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हास अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा व अशी साक्ष द्या की देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्रभूचा हा दिवस आहे. ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. प्रभूचा हा दिवस आहे. ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. प्रतिसाद. प्रभूचा हा दिवस आहे. ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. परमेश्वराचा उजवा हात उंचावलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरणार नाही, मी जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. प्रतिसाद. प्रभूचा हा दिवस आहे. ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. प्रतिसाद. प्रभूचा हा दिवस आहे. ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करूया. दुसरे वाचन संत पौलाने कलेसीकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. जेथे ख्रिस्त आहे तेथल्यावरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा,
पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जयघोष. सारे सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. हालेलुया, 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 हालेलुया. आमेन. प्रभो तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मगदालिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. ह्यास्तव शिमोन पेत्र व येशूचा प्रिय शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला आणि ओनवा होताच त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग सिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली आणि त्याच्या डोक्याला होता तो रुमाल तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली, कारण त्याने मेलेल्यांतून पुन्हा उठावे हे अवश्य आहे. हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. कबर सोडून चला बागेत राहूया. आजचे शुभवर्तमान संत योहानाच्या शुभवर्तमानातील आहे. शुभवर्तमानातील घटनेकडे आपण लक्ष देऊन त्यावर मनन चिंतन करीत असताना काही गोष्टी आपण लक्षात घेऊया. सर्वप्रथम आपण आपले लक्ष कबरेवर केंद्रित करूया. बायबलमधील योहानाच्या शुभवर्तमानात येशूच्या मरणापासून तर पुनरुत्थानापर्यंतच्या घटनेत कबर या शब्दाचा वापर जवळजवळ 9 वेळा केला गेला आहे. कबर ही मृतांची जागा आहे. जेव्हा जीवन संपते तेव्हा मृतदेहाचे दफन करण्याची जागा म्हणजे कबर. जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा कदाचित मृत्यूनंतर लगेच काही काळ आपल्या मनाच्या दुखण्याचे ठिकाण बनते ही कबर.
जेथे अंधार, संतपणा, दुःख, खंत आणि निराशा असते, ह्या ठिकाणी आपल्याला वारंवार जायची इच्छा होत नसते. कबरेला भेट देणे खूप वेदनादायक असते, कारण तिथे गेल्यावर आपण जीवनात हरवलेल्या व्यक्तींची आपल्याला आठवण ही कबर करून देते. कबर जिथे आशा मरते आणि गाढली जाते. कबर म्हणजे शेवट आहे, त्याचे भविष्य नाही, जिथे संधी नाही. कबरेजवळ जाणे खूप कठीण आणि वेदनादायक असते. तरीही मरिया मगदालिया, पेत्र व येशूचा अजून एक शिष्य ज्यावर त्याचे प्रेम होते, हे मात्र तेथे गेले. योहानाच्या शुभवर्तमानात या घटनेत बागेचाही उल्लेख 3 वेळा करण्यात आला आहे. बाग ही जागा कबरेच्या अगदी विरुद्ध आहे. बाग ही सुंदर, उल्हासदायक, प्रेरणादायक आणि आरामदायक असते. आपण आपले दुःख, कष्ट, वेदना यांचं निवारण करण्यासाठी बागेत जातो. बागेतच बियांना अंकुर फुटतात, फुलं फुलतात, पल्लवी फुटते, पक्ष्यांच्या अंड्यांतून चिमुकल्या पिल्लांचा जन्म होतो, फुलपाखरांना पंख फुटतात. बागेत सर्वत्र नवजीवनाचे दर्शन घडते. बाग म्हणजे नवीन जीवन, नवीन आशा आणि नवीन सुरुवात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबलमध्ये मागे वळून पाहिले तर जुन्या करारातील उत्पत्तीच्या पुस्तकात परमेश्वर आणि मानवाच्या संबंधाची सुरुवात एका बागेतून होते. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळे खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खरा मरशील. उत्पत्ती 2:15-17. आदाम आणि एवा हे सर्व मानवतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना जे न करण्याविषयी सांगितले होते तेच त्यांनी केले. अगदी तीच आज्ञा त्यांनी मोडली आणि मग परमेश्वरापासून लपण्याचा प्रयत्न करतात. निश्चितच परमेश्वराला ते कोठे आहेत हे माहीत होते, तरीही परमेश्वराने आदामाला प्रश्न विचारला, तू कुठे आहेस? कदाचित आपल्याला सुद्धा परमेश्वर हाच प्रश्न विचारतो, तू कुठे आहेस? ते देवापासून लपून होते, कारण त्यांना स्वतःची लाज वाटत होती. त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली होती. उत्पत्तीच्या पुस्तकात माणुसकी बागेत लपली होती आणि परमेश्वर त्यांचा शोध घेत होता. बाग मनुष्याला परमेश्वराची देणगी होती, परंतु मानवाने ह्याच बागेत पाप केले आणि त्यामुळे बंधूंना ठार करण्याचे पाप आणि हिंसाचाराचं चक्र सुरू आहे, जे आजही चालत आहे. तरीही एदेन बागेतून बाहेर काढलेल्या मनुष्याला परमेश्वराला पुन्हा बागेतच म्हणजे स्वर्गात स्थापित करायची होती. म्हणून त्याला कबरेत विसावे लागले, जे त्याने ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातून साध्य केलं. संत योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 18:1-5 मध्ये येशूच्या दुःख सणाच्या रात्रीविषयी लिहिले आहे. येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती आणि याच ठिकाणी यहुदा इस्कारियत त्याला धरण्यासाठी सैन्यांची तुकडी घेऊन आला होता. उत्पत्तीच्या पुस्तकाप्रमाणे या बागेतही विश्वासघात घडला होता. उत्पत्तीमध्ये काईनने आपला भाऊ हाबेलला ठार केले, त्याचप्रमाणे ते त्याला जीवे मारण्यासाठी शस्त्रे घेऊन आले होते. येशूला अटक करण्यासाठी, त्याला धरून देण्यासाठी ते बागेत आले व मनुष्याने परमेश्वराला गुन्हेगार बनविले. पण या कथेचा शेवट इथे होत नाही.
परमेश्वर व मनुष्य ह्यांच्यात अंतर निर्माण झाले, परंतु ते अंतर मिटविण्यासाठी परमेश्वराने परत बागच निवडली. कारण योहान 20 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेल्या बागेत नवीन जीवन, नवीन आशा आणि नवीन सुरुवात आढळते. येशूची कबर ही बागेत असणे म्हणजेच नवजीवनाची आशा होय. येशूची कबर ही बागेत असणे म्हणजे नवजीवनाची आशा होय. याच अध्यायात मरिया मग्दालिया येशूचा शोध घेत कबरेपासून बागेपर्यंत गेली. ईस्टरच्या पहिल्या सकाळी मरिया मग्दालियाने बऱ्याच गोष्टी पाहिल्या ज्या पुनरुत्थानाची चिन्हे होत्या. ती एक रिकामी कबर पाहती, ती 2 देवदूतांना पाहती, ती त्यांच्याशी बोलते सुद्धा. शेवटी ती पुनरुत्थित येशूलाही पाहती. पण या सर्व गोष्टी पाहूनही तिचा पुनरुत्थानावर विश्वास बसत नाही. उघडी कबर आणि हरवलेला मृतदेह ह्या गोष्टी पाहून ती सर्वसामान्यपणे मानवी प्रतिक्रिया व्यक्त करते. ती गृहीत धरते की हे चोरीचे कृत्य असून ते शरीर घेऊन गेले आहेत. कबरेजवळ मरिया मग्दालिया, पेत्र व योहान हे तिघेही आले. त्यांनी रिकामी कबर व प्रेत वस्त्रे पाहिली. येशूच्या अत्यंत जवळच्या ह्या 3 व्यक्ती, पण त्या तिघांची प्रतिक्रिया मात्र भिन्न होती. योहानाने विश्वास ठेवला, पेत्र मात्र मनात शंका बाळगून विश्वास ठेवण्यास कमी पडला. तर मरिया मग्दालिया विश्वासाने कबरेजवळ राहिली. पेत्र व योहान तिला त्याच स्थितीत सोडून निघून गेले. ती मात्र तेथेच राहिली, शोध घेतच राहिली तो सापडेपर्यंत. पेत्र व योहान यांना येशूचे पुनरुत्थान पाहण्याचे भाग्य लाभले नाही, पण मरिया मग्दालिया मात्र पात्र ठरली. येशूने मरियेला प्रश्न विचारला. हाच प्रश्न त्याने धरावयास आलेल्या सैन्याच्या तुकडीला देखील विचारला होता. तुम्ही कोणाला शोधता? या बागेतही हाच प्रश्न विचारला गेला. फरक फक्त इतकाच होता, ज्याला प्रश्न विचारला गेला त्या व्यक्ती भिन्न होत्या. त्या बागेत विश्वासघात होता, ह्या बागेत मात्र विश्वासूपणा होता. मरियेने येशूकडे पाहिले आणि त्याला माळी समजून तिने तिचे विचार त्याला सांगितले. पण येशूने तिला हाक दिली, मरिया, आणि तिने त्याला प्रतिसाद दिला, रब्बोनी, म्हणजे प्रभुजी, गुरुजी, रब्बोनी. तो मरियेप्रमाणे आपल्या प्रत्येकाला आपल्या नावाने हाक मारतो, अगदी तुम्हाला आणि मला सुद्धा. एक नवीन सुरुवात करण्यास कबरेत नव्हे, बागेत तो आम्हा प्रत्येकाला हाक मारतो. एक जीवनात नवीन सुरुवात करण्यास कबरेत नव्हे तर बागेत. त्याच्याशी नातेसंबंध प्रस्थापित करण्यास तो आम्हास आमंत्रित करीत आहे. त्याच्याशी नाते प्रस्थापित करण्यास मरिया मग्दालियाने जेव्हा येशूची हाक ऐकली व त्याला प्रतिसाद दिला, तेव्हा ती शिष्यांकडे गेली आणि म्हणाली, मी प्रभूला पाहिले. तिने त्यांना घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. येशूच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वर आपल्याला कबरेपासून बागेकडे वळवतो, जिथे नवीन जीवन, नवीन आशा आणि नवीन सुरुवात उदयास येते आणि वाढते. जेणेकरून मरियेप्रमाणे आपणही म्हणू शकू, मी प्रभूला पाहिले. उपासकाळ पश्चाताप व तपश्चर्यावर भर देतो, तर पुनरुत्थान रविवार नवीन जीवनास महत्त्व देतो, जो मृत्यूपर्यंत तारणापर्यंतचा प्रवास आहे. हा आशेचा, विश्वासाचा व प्रेमाचा काळ आहे. परमेश्वराने स्वर्गाचे दरवाजे पुन्हा उघडले आणि अंधाराच्या साम्राज्यावर विजय मिळविला. शांतीचा राजपुत्र व अंधाराचा राजपुत्र हे आध्यात्मिक लढाईत गुंतल्यामुळे 3 दिवस अंधकाराने पृथ्वी व्यापली होती. परंतु आज आपण प्रकाशात आहोत. कारण शांतीचा राजपुत्र विजयी झाला आहे, तो जिंकला आहे.
अंधारावर आणि मृत्यूवर त्याने विजय मिळवला आहे. आमचा शोक आनंदात बदलला गेला कारण येशू जिवंत झाला आहे. तुम्हाला आणि मला आशा मिळाली आहे कारण येशू जिवंत झाला आहे. आपण निराश होणार नाही कारण येशू जिवंत झाला आहे. तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याद्वारे नवीन जीवन मिळाले आहे कारण येशू जिवंत झाला आहे. मरणाने त्याने मृत्यू नष्ट केला. मरणातून उठून त्याने आपले आयुष्य पूर्ववत केले. मरणाने त्याने मृत्यू नष्ट केला. मरणातून उठून त्याने आपले आयुष्य पूर्ववत केले. उपासनेत वापरले जाणारे हे शब्द आपणास प्रेरणादायक आहेत. तर आता कबर सोडून चला बागेत राहूया. तर आता कबर सोडून चला बागेत राहूया. स्नानसंस्कारातील अभिवचनांचे नूतनीकरण. प्रिय बंधुभगिनींनो, पुनरुत्थानाच्या रहस्याद्वारे आपण ख्रिस्ताबरोबर स्नानसंस्कारामध्ये पुरले गेलो आहोत. अशासाठी की नवीन जीवन घेऊन त्याच्याबरोबर आम्हाला उठता यावे. प्रायश्चित्त काळाचे पालन आपण योग्य प्रकारे केले आहे. आता स्नानसंस्कारातील अभिवचनाचे आपण नूतनीकरण करूया. आपल्या स्नानसंस्कारात सैतानाचा व त्याच्या कर्माचा त्याग करण्याची आणि पवित्र विश्वव्यापी ख्रिस्त सेवेमध्ये राहून परमेश्वराची प्रामाणिकपणे सेवा करण्याची अभिवचन आपण दिले होते. तेच अभिवचन आपण पुन्हा एकदा देऊया. आपले उत्तर असेल, होय आम्ही धिक्कार करतो. होय आम्ही धिक्कार करतो. परमेश्वराच्या मुलांचे स्वातंत्र्य उपभोगिता यावे म्हणून तुम्ही पापांचा धिक्कार करता काय? होय आम्ही धिक्कार करतो. दुष्कर्माचा व दुष्कर्माच्या मोहजालाचा तुम्ही धिक्कार करता काय? होय आम्ही धिक्कार करतो. दुष्कर्माचा जनक व अंधाराचा पुत्र सैतान याचा तुम्ही धिक्कार करता काय? होय आम्ही धिक्कार करतो. आपला प्रतिसाद असेल, होय आम्ही श्रद्धा ठेवतो. होय आम्ही श्रद्धा ठेवतो. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय आम्ही श्रद्धा ठेवतो. येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र व आमचा प्रभू आहे. तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला क्रुसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो मरणातून पुन्हा उठला आणि आता परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहे. यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय आम्ही श्रद्धा ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान व सार्वकालिक जीवन यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? होय आम्ही श्रद्धा ठेवतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा सर्वशक्तिमान पिता परमेश्वर यांनी पाणी व पवित्र आत्मा ह्यांच्याद्वारे आम्हाला नवजन्म दिला आहे व आमच्या सर्व पापांची क्षमा केली आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताशी तो आम्हाला एकनिष्ठ ठेवो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा आमची विनंती ऐक. हे परमेश्वरा आमची विनंती ऐक. आमचे परमगुरू फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ आणि ख्रिस्ती प्रापंचिक यांनी येशूच्या पुनरुत्थानावर मनापासून विश्वास ठेवावा आणि आपल्या रोजच्या जीवनात त्यांची इतरांना साक्ष द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा आमची विनंती ऐक. जे कोणी वेगवेगळ्या पापांच्या कबरेत अजूनही पडून आहेत त्यांनी येशूला
आपला तारणारा म्हणून स्वीकारावं आणि पापाचा त्याग करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमची विनंती ऐक. आपल्या आजूबाजूला जे कोणी करोना विषाणूमुळे निराश आणि हताश झालेले आहेत, त्यांना परमेश्वराने आशेचा मार्ग दाखवावा व त्यांनी जीवनाचा अनुभव घ्यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमची विनंती ऐक. प्रभू येशू जसा दुःख सहनाला सामोरे गेला आणि त्याने आपल्या तारणासाठी देवाची योजना स्वीकारली, तसे आपण आपल्या जीवनात देवाची योजना स्वीकारावी व येणाऱ्या लहान सहान संकटाला सामोरे जावं, म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमची विनंती ऐक. आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमची विनंती ऐक. उपहार है दिल की ममता, स्वीकार लो भगवन. उपहार है दिल की ममता, स्वीकार लो भगवन. तव प्रेम की बहे सरिता सदा मिले हमें प्रभुता. ये दाखरस रोटी भर लो, विनती प्रभु सुन लो. स्वीकार लो भगवन. उपहार है दिल की ममता, स्वीकार लो भगवन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू ख्रिस्त सभेला नवजन्म देणारा व तिचे पोषण करणारा हा बली आम्ही तुला आनंदाने अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. या पुनरुत्थान दिवशी ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या दिवशी मोठ्या आनंदाने आम्ही तुझे स्तवन करतो. तो जगाची पापे दूर करणारे खरे कोकरू आहे. आपल्या मरणाने त्याने आमचे मरण नष्ट केले. मरणातून पुन्हा उठून त्याने आम्हाला आमचे जीवन परत मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या व सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा.
नामे त्याचे ने, धन्य धन्य त्याला म्हणणे. पुत्र सेदा विदाचा राजा तो इस्रायलचा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. प्रभु राजाचा मान करा. हे दयाळू पित्या, आम्ही तुझ्याजवळ येतो. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुझी स्तुती करतो व तुझे आभार मानतो. आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर आणि त्यावर आपला आशीर्वाद घाल, अशी आम्ही तुला ख्रिस्ताद्वारे विनंती करतो. आम्ही ही दाने तुझ्या पवित्र व विश्वव्यापी ख्रिस्त सभेसाठी तुला अर्पण करीत आहोत. तिचे सदैव रक्षण कर, तिला नेहमी मार्गदर्शन कर. सर्व जगभर तिच्यात शांती व ऐक्य नांदू दे. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुड्स डॅनियल ह्यांच्यासाठी, तसेच प्रेषितांकडून मिळालेली धर्मश्रद्धा स्वीकारणाऱ्या व शिकवणाऱ्या सर्वांसाठी आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. हे प्रभो, तुझ्या लोकांची आठवण कर. त्यांच्यासाठी आम्ही आता प्रार्थना करतो. तुझ्या समोर एकत्रित झालेल्या आम्हा सर्वांची आठवण कर. आमची श्रद्धा व निष्ठा तू जाणतोस. आमच्या व आमच्या प्रियजनांसाठी हा आभाराचा बली आम्ही तुला अर्पण करतो. हे जिवंत आणि सत्य परमेश्वरा, आमच्या कल्याणासाठी व आमच्या तारणासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. अखंड ख्रिस्त सभेबरोबर एकचित्त होऊन ज्या दिवशी आमचा प्रभू येशू ख्रिस्त शरीरासहित पुनरुत्थित झाला, तो दिवस आम्ही आज साजरा करतो. आमचा प्रभू व परमेश्वर येशू ख्रिस्त याची माता नित्यकुमारी मरिया हिला आम्ही प्रेमपूर्वक वंदन करतो. तिचा पती संत योसेफ, प्रेषित व रक्तसाक्षी पेत्र व पाऊल, आंद्रेया आणि इतर सर्व संत यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्या पुण्याईने व मध्यस्थीने आम्हाला तुझे नित्य सहाय्य व संरक्षण दे. हे पित्या, तुझ्या अखंड कुटुंबाकडून आणि पाणी व पवित्र आत्मा यांच्याद्वारे पापमुक्त होऊन नवजीवन प्राप्त झालेल्या लोकांकडून या दानाचा स्वीकार कर. या जीवनात आम्हाला तुझी शांती दे. सर्व काळच्या शिक्षेपासून आमचे रक्षण कर. तुझ्या निवडलेल्या लोकात आमची गणना कर. आमच्या या दानावर आपला आशीर्वाद घाल. खऱ्या मनाने व सत्यनिष्ठेने अर्पण केलेले हे दान स्वीकारनीय बनव. हे दान आमच्यासाठी तुझा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत. आपल्या दुःख सहनाच्या आदल्या दिवशी त्याने आपल्या पवित्र व पूज्य हातात भाकर घेतली. स्वर्गाकडे म्हणजेच ए सर्व समर्थ पित्या, तुझ्याकडे दृष्टी लावून तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला,
पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. ही तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. हे पवित्र पित्या, तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची स्मृती साजरी करतो. आम्ही तुझी सारी प्रजा व धर्मगुरू त्याच्या दुःख सहनाची व विजयशाली पुनरुत्थानाचे भक्तिभावाने स्मरण करतो. हे ऐश्वर्यपूर्ण ईश्वरा, तू आम्हाला दिलेल्या दानांतूनच हा पवित्र व परिपूर्ण बली, ही शाश्वत जीवनाची भाकर, हा सनातन तारणाचा प्याला आम्ही तुला अर्पण करतो. या बलीवर कृपामय दृष्टीने पहा. ज्याप्रमाणे आपला सेवक आबेल ह्याची दाने, आमच्या श्रद्धेचा आदिपिता अब्राहम ह्याचा बली व तुझा महायाजक मेल्कीसेदेक याचे भाकर व द्राक्षरसाचे अर्पण तू प्रेमपूर्वक स्वीकारलेस, त्याचप्रमाणे आमचा हा परमपवित्र बली स्वीकारून घे. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या दूताने आमचा हा बली स्वर्गात तुझ्या वेदीवर न्यावा अशी आम्ही विनंती करतो. या वेदीवरून तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त आम्ही स्वीकारत आहोत. या प्रसंगी आमची अंतकरणे तुझ्या हर एक कृपेने व आशीर्वादाने भरून टाक. हे प्रभो, मरण पावलेल्या व श्रद्धेच्या खुणेने अंकित होऊन आम्हा अगोदर गेलेल्या लोकांची आठवण कर. ह्यांना व ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या सर्व लोकांना तुझ्या सहवासात चिरकाल प्रकाश, सुख व शांती लाभो. तुझे प्रेषित व रक्तसाक्षी योहान बाप्तिस्ता, स्तेफान, मथियास, बार्नबास आणि सर्व संत यांच्या सहवासाचा थोडाफार लाभ आम्हाला सुद्धा मिळू दे. आम्ही पापी आहोत, तरीसुद्धा तुझ्या दयेवर व प्रेमावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. आमच्या पात्रतेमुळे नव्हे, तर प्रभू येशूच्या पुण्याईमुळे आमच्या पापांची क्षमा कर. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला सर्व देणग्या देतोस. जीवनाने व चांगुलपणाने तू त्या संपन्न करतोस आणि आपल्या आशीर्वादाने पवित्र करतोस. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो,
तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावी व सर्व संकटांपासून सुरक्षित असावी. कारण की राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्यास यावास इतका मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रेमळ बापा, तुझ्या ख्रिस्त सभेचा सांभाळ कर. पुनरुत्थानाच्या ह्या दिव्य संस्काराद्वारे पुनरुत्थानाचे वैभव आम्हाला दान कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. पुनरुत्थानाच्या भव्य उत्सव दिनी सर्वसमर्थ परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देवो व सर्व पापांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवो. आमेन. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने आम्हाला पापमुक्त केले आहे. तो आपली अभिवचने पूर्ण करो व सार्वकालिक जीवनाचे तुम्हाला वरदान देवो. आमेन. ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल तुम्ही शोक केलात. आता त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सोहळा तुम्ही साजरा करीत आहात. एक दिवस तुम्हाला सार्वकालिक आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. आलेलुया, आलेलुया. देवाचे आभार मानूया. आलेलुया, आलेलुया.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पास्काच्या सणाच्या तुम्हा सर्वांस शुभेच्छा देत आहे. बाळ येशू महामंदिर नाशिक येथील सर्व फादरांच्या वतीने तुम्हास व तुमच्या कुटुंबियांस पास्काचा सण सुखाचा व समाधानाचा जावो. थँक्यू.